घरापुरतं सगळं धुवून गेलं या, काय सुद्धा राहिलं नाही बघा. बघा ही सगळे जनावर बघा, ही माझी मका वाहून गेली आणि सगळे गच्च पाणी भरले. हो बाई सगळ्या शेतात पाणीच पाणी झाले आणि या बारक्या मक्याला पाणी खपत नाही आणि आता गच्च भरल्या राव. दारात सुद्धा झाडं गच्च भरली राव. काय लय अवघड झालंय. आता उद्यापासून दगड येतायचा येत आहे. हा किती बी तिकलं दगड लागू दे. आता चारच पेरा येत नाही, आता काय पेरते. पण आता मी दोस्तानो दोघांच्याकडे फारीटात सुद्धा चारी भरून आले बघा. फारीटात चाऱ्या भरून फारीटात आले, जकडे बघा सगळं पाणी आले माणसे. आणि आता जे शेतकरी पेरणीपासून वंचित राहिलेले आहेत आणि आकाशाकडे डोळे लावून पाहत होते पावसाचे, त्यांची प्रतीक्षा अखेर मिटलेली आहे आणि आता 4 दिवसात पेरण्या होणार. आता पेरणी योग्यच पाऊस पडलाय. दिसला का तुला कसं होतंय? तयात पाणी चालले बघा. हा दोस्तानो लांबतून पाणी चाललंय, लांबनं पाऊस पडतोय. अरे जेव्हा गाडी पावसाची भिजली का काय? चारीचा जोर वाढला बघ. पूर्ण शेतीने भरून पाणी खाली, पाणीच पाणी उमटावून पाणी चालले खाली. सगळी माती वाहून गेली. इतका पाऊस पडतोय बघा. हो काय मस्तर पाणी का काढून दिलं खाली. होय होय पाऊस चांगला पडलाय बघा. वारा शांत आहे आणि आता आपली मका चुरा टाकायला लागली. आता रंगील झाड नका, रंगील झाड चुरा टाकलाय मग त्याला. आज मका भिजवली पाऊस झाला. आज पोरं शाळेत नाही येणार, त्याला थांबायचं पाहिजे कुठं. आज जबर यायची रे, आपल्या पावसात येत नाही. आणि आमच्या या कट्ट्यावर सगळं पाणीच पाणी झाले बघा. काय करायचं, घसा बसला ओरडून ओरडून. चहा पिली आम्ही. जोर वाढला की दोस्तानो. हो का आपल्या चारीला जोर वाढलाय बघा. कसं करतोय बघा, धबधबा पडला धबधबा. अगं भिजू नको. बघा दोस्तानो कसं वाटतं बघा, धबधबा जोरात पाणी वाढलंय वेग. कसं पाणी वाटतंय नदीला, पाणी कसं वाटतं कसं वाटतंय का? अगं आता त्याला गच भरलं. आता 2 आठवडे पाणी लागत. चांगला पाऊस झाला. आता आज पाऊस पडू दे, उद्या अजून पाऊस पडला का बारक्या मक्यात होता. आपल्या बियांचं सुद्धा पाऊस आहे अगं. आता आता बियांचं सुद्धा तण वाढते निबान. आता ज्वार इसकाडायची रोट आधी इथलं काम करायचं.
वारा पूर्ण शांत झालाय बघ. कसा बसला वर, कसा बसला? माझा कसा बसला? चला. चेक करू देऊ का? अद्रक खावायचं. वा. अद्रक खावा म्हणजे कसं असतं? बघा, पाऊस चालू तर वरडून बसून मी कसा बसून नव्हे. काय सांगायचं तुम्हाला? अक्कल आहे बाबा, अक्कल सांगून राहिली. का बरं माहितीये? दिसतोय अक्काने पाऊसच कसा आहे. पाण्याला जाऊन वाटतं बरं का, पण पाणी भरपूर वाढायचं. ए, रिमझिम पाऊस. रिमझिम पाऊस. रिमझिम पावसाचं. रिमझिम पावसाचं. कोणतं काय देतं? अगं रिमझिम पावसाचं अंदाज किती करायची? पाणी वाढलं. वाटलं का? पाऊस आहे, वारं पण चालू दिसलं नाही जगाला. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही का? अगं जगाला पाऊस सोबत होती ती. आज पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी या भागात ढगफुटी पाऊस गेला आहे. नारळाची बाटली ठोकून की कशी तुम्हाला ठेवायला पाहिजे का हो सांगायला? आटपाडी, मान, खटाव, खानापूर, विटा, तासगाव, मिरज, जत या भागात पावसाची तुफान रेटिंग चालू आहे. आणि आमच्या नदीवाडीत लय पाऊस चालू आहे. आणि माझ्या दारातून एक 4 वाजते मुठलट कॅनल, त्या कॅनलचं पाणी माझ्या वावरात चाललंय हो काही. जकडं बघल तकडं पाणीच पाणी. पाऊस वाढल्यावर परत काय? कॅनल भरून चाललाय. नाद करते काय? कॅनल बघायला यावंच लागतंय. पाऊस वाढायला मित्रांनो, वारं नाही आमच्याकडे. एक नंबर पाऊस पडलेला आहे. आता झाडाचं पांख वाहलं. आला रे आला पाऊस आलं. नाद करते काय? आमच्या गावठी पूजाचा हात बांधून बसले बिना ना पाणी. काय करू पोटाला काय? आता खरंच खाते आणि पाणी वाहते. मला वाटायला लागलंय, आता ह्या जबरदस्त पाऊस आलेला आहे. 10 फुटी पाऊस. सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, करमाळा या परिसरात नुसतं त्या पाऊस. आटपाडी आणि मेन मुद्दा आमची नदीवाडीतले पाऊस चालले मित्रांनो. तुमच्याकडे आहे का नाही पाऊस सांगा? ए, पावसाला नाद करायचं नाही. अरे कोण म्हणतं येत नाही, आल्या वाचून राहत नाही. कोण म्हणतं पाऊस येत नाही आणि आल्या वाचून राहत नाही. अरे कोण म्हणतं चारी भरून वाहत नाही, चारी भरून वाहिल्याशिवाय राहत नाही.